तर मित्रांनो, मागच्या भागाच्या शेवटी हा रूट ॲनिमेशन आपण पाहिला असेल। यामध्ये आपण कसे आलो ते दाखवण्यात आले आहे। नाहूर कामोठे मुंबई पुणे एक्सप्रेसवे, तळेगाव दाभाडेचा टोल प्लाझा आणि नंतर पुणे बँगलोर रस्त्याहून शिरवळ येथे लेफ्ट घेतल्यानंतर वीर धरण येथील आपलं दुपारचं सहभोजन आणि त्यानंतर आपण येऊन माळशिरसला पोहोचलो आणि माळशिरसहून अकलूज मार्गे आपण वेळापूरला पोहोचलो। तर आता वेळापूरला ज्या मैदानात माऊलींची पालखी मुक्कामी असणार आहे तिथपर्यंत येऊन आपण चालत पोहोचलोय, कारण रस्ता ब्लॉक केलेला असतो। तुम्हाला वाटेल यांचे प्लान सतत बदलत का होते, कधी तुकाराम महाराजांची पालखी तर कधी ज्ञानेश्वर माऊलींची पालखी। तर असं होतं की आपण जाताना म्हणजे प्रवास करताना कुठली पालखी कुठपर्यंत पोहोचली आहे ह्याचा मागोवा घ्यायला लागतो आणि त्यानुसार आपल्याला ठरवायला लागतं की ह्या टाईम शेड्यूलमध्ये आपण कुठपर्यंत पोहोचू शकतो आणि कुठली पालखी आपण गाठू शकतो। आता ही आमची कसरत पहा। शिंदे वहिनी सांगतायत सगळ्यांना कॅप्चर करा। हे आता आमच्या ग्रुपचे मेंबर या बॅरिकेडिंगमधून एक एक येत आहेत, पण मध्येच दुसरे लोकही घुसत आहेत। हे आले प्रदीप सकपाळ, नंतर प्रशांत सकपाळ, सुनील गोळे, नंतर विकास कदम, हे मध्येच दुसरे वारकरी आलेत। म्हणून शिंदे वहिनी सांगत होत्या सगळे सलग या। आता हा आला अथर्व, श्रीनिवास आला, हे आले महादेव शिंदे फोनवरच बोलत आहेत आणि हे आले मंगेश मोरे आणि सगळ्यात शेवटी हे आले सचिन सावंत। तर नमस्कार मंडळी, संध्याकाळचे बरोबर 6 वाजलेले आहेत आणि आम्ही वेळापूरला पोचलेलो आहोत। आता वेळापूरला माऊलींची पालखी येते, तर येताना आम्ही पालखीचं दर्शन घेणार आहोत आणि मग पुन्हा आपल्या गाड्या ज्या वेळापूरला ठेवल्या आहेत त्या घेऊन आम्ही पंढरपूरला जाणार। पंढरपूरला आपलं इस्कॉन भक्त निवास इथे बुकिंग आहे, तर बघूया आता पालखी कधी येते ती। माहोल पूर्ण एकदम भक्तिमय झालेला आहे, तुम्ही बघू शकता। ही बघा आली माऊलींची पालखी। पालखीचे आणि माऊलींच्या पादुकांचे व्यवस्थित दर्शन करून घ्या मित्रांनो। स्क्रीनच्या डावीकडे जे दिसत आहेत ते आहे श्रीनिवास आणि उजवीकडे जे दिसत आहेत ते आहेत आमचे मित्र मंगेश मोरे। आणि श्रीनिवास हे मंगेश मोरे यांचे सहकारी आहेत आणि ते स्पेशली हैदराबादहून फ्लाईट पकडून सकाळी पुण्याला आले होते। आणि मागे हे टाळ्या वाजत आहेत ते आहे महादेव शिंदे आणि त्यांच्या उजवीकडे होते प्रदीप सकपाळ। या आहेत महादेव शिंदे यांच्या मिसेस शीतल शिंदे आणि हा आहे अथर्व मोरे। हा छोटा विठ्ठल भक्त दिंडीचे अगदी मनापासून हसऱ्या चेहऱ्याने असा आस्वाद घेत आहे। आणि माझ्याबरोबर आहेत मागे अमित मस्कर, त्यांच्या पत्नी सई मस्कर, निलिमा, ममता, सुनीता। पुष्पवर्षावामुळे रस्ता फुलांच्या पाकळ्यांनी अगदी भरून गेला होता आणि आसमंतात गुलाबाचा असा दरवळ पसरलेला होता। यंदाच्या वर्षी आपल्याबरोबर 8 महिला वारकरी होत्या। त्यात आमच्या मिसेस राशी, त्यांची मैत्रीण नीता कदम, माधवी सकपाळ, शीतल शिंदे, सई मस्कर, निलिमा, सुनीता आणि हा ममता। ही क्लिप मी टाइम लॅप्समध्ये रेकॉर्ड करून घेतलेली आहे, त्यामुळे तुम्हाला ती थोडीशी फास्ट वाटते। तुम्हाला वाटलं असेल वारकरी धावा करतायत,
धावा म्हणजे धावणे असं म्हणतात. संत श्री तुकाराम महाराज एकदा वारी करत असताना त्यांना वेळापूर येथील एका छोट्या टेकडीवरून पांडुरंगाच्या मंदिराचा कळस दिसला व कळस दिसता क्षणीच पांडुरंगाच्या भेटीच्या ओढीने ते वेळापूरपासून पंढरपूरपर्यंत धावत सुटले. त्याचे स्मरण म्हणून आजही माऊलींच्या व संत तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळ्यात पालखीचा धावा होतो. तुका म्हणे धावा आहे पंढरी विसावा. मग वाट कसली बघायची, आम्ही पण या दिंडीमध्ये सामील झालो आणि जिथून आम्हाला ही पालखी मिळाली तिथपासून वेळापूरचा जिथे मुक्काम असतो त्या मैदानापर्यंत आम्ही ह्या दिंडीबरोबर चालत राहिलो. यावेळेस जेव्हा पालखी मुक्कामी लागते तेव्हा तो रथ त्यांच्याबरोबर नसतो. पालखी बाहेर काढलेली असते आणि मग ती मुक्कामी लागते. तर हे आम्हाला नवीनच कळलं. देव कोकणातले असो वा घाटावरचे असो, श्रद्धा एकसारखीच, पण पालखीचे महत्त्व दोन्हीकडे अगदी अनन्यसाधारण आहे. संपूर्ण महाराष्ट्रातून पालख्या ह्या पंढरपुरात येत असतात. त्यात सगळे संत आले म्हणजे ज्ञानेश्वर महाराज, तुकाराम महाराज, एकनाथ महाराज, सोपानदेव, निवृत्तीदेव, मुक्ताई, तसेच साईबाबांची पालखी ही पंढरपुरात येते. पालखीचा इतिहास, पालखीची परंपरा मी माझ्या 2022च्या भागात पूर्णपणे सांगितली आहे. जर तो भाग तुम्हाला बघायचा असेल, ती माहिती तुम्हाला जाणून घ्यायची असेल तर वर आलेल्या आय लिंकवर क्लिक करा. कारण पालखीची परंपरा ही मला वाटतं ज्ञानदेव, निवृत्ती, सोपान, मुक्ताबाई यांचे वडीलही वारीमध्ये जायचे. म्हणजे बघा किती जुनी आहे ती परंपरा. हा जो समोर दिसतोय तो आहे वेळापूरचा पालखी तळ. पालखी साधारण 6-6:30च्या सुमारास मुक्कामी लागते आणि ज्या गावी ती पालखी मुक्कामी लागते त्या गावचे गावकरी अगदी गर्दीने पादुका दर्शन घेण्यासाठी पालखी तळावर गर्दी करतात. तर मित्रांनो, वेळापूरची गर्दी पाहता आम्हाला हायवेने तर जाता येणार नाही, तर आम्हाला आता कुठला तरी आतला रोड शोधायला लागेल. आता वेळापूर येथे वीर लॉजिंगच्या समोर आम्ही गाड्या उभ्या केल्या होत्या. तिथून परत मागे फिरून एक गाव आहे खंडाळी, तिथून राईट घेऊन एका इंटरनल रोडने आम्ही हळूहळू विचारत आलो व तिथे संत तुकाराम महाराजांचं महामार्गाचं काम चालू होतं. तर तो रोड गुगलवर दाखवत नव्हता, पण तरी त्या रोडने आम्ही आलो आणि पुन्हा वेळापूरच्या पुढे येऊन तोंडले बोंडले गावाजवळ आम्ही पुन्हा हायवेला येऊन मिळालो आणि त्या हायवेने आम्ही सरळ पंढरपूर गाठले. पण शेवटी जो उशीर व्हायचा होता तो झालाच. आम्हाला जवळजवळ 10 वाजले पंढरपूरला पोचायला. तर मित्रांनो, इस्कॉन भक्त निवासची ही रूम आहे. अगदी व्यवस्थित नीट अँड क्लीन आहे. आता आम्हाला 2 बेडची रूम मिळाली. आम्ही 2 जण आहोत या रूममध्ये. हे बघा, ठीक आहे, व्यवस्थित अगदी नीट नेटकी आहे, स्वच्छ आहे. इथे एक एंट्रन्स केल्यावर राईट साईडला टेबल आहे. हा वर AC आहे. इथे एक कपाट आहे. अगदी व्यवस्थित आहे आणि बाथरूमही अगदी व्यवस्थित आहे. चांगला कमोड आहे. इथे बेसिन आहे. याची प्राइसिंग जी काय असेल ती मी स्क्रीनवर देईन नंतर. नशीब आम्हाला हे हॉटेल ज्योती ओपन मिळालं. आम्ही जवळजवळ 11:45ला इथे आलो आणि 12 वाजून मला वाटतं 40 मिनिटांनी आमचं जेवण झालं असेल. अगदी लोकल असं छानपैकी भाकरी आणि भाजी आम्ही मस्तपैकी खाल्ली आणि त्यानंतर आम्ही विठोबा आणि रखुमाई यांचं दर्शन घेतलं आणि दर्शन घेऊन परत रूमवर जाईपर्यंत आम्हाला 3:30 वाजले. तर मित्रांनो, हा भाग तुम्हाला आवडला असेल तर कृपया आपले चॅनल ट्रॅव्हल भिडूला जरूर सबस्क्राईब करा. स्वस्थ रहा, मस्त रहा आणि पाहत रहा आपले चॅनल ट्रॅव्हल भिडू.